सातारा जिल्ह्यातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील इंदोली फाटा येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जखमी संतोष घोलप यांनी कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। या घटनेतून आपण थोडक्यात बचावले असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। घोलप यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरपंच सोमनाथ चव्हाण यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता। या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असे स्पष्ट केले आहे। दरम्यान गोळीबार प्रकरणातील गुन्हा मागे घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याच्या चर्चांनाही संतोष घोलप यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावले। मी कोणत्याही परिस्थितीत गुन्हा मागे घेणार नाही आणि मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। या घटनेनंतर पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात संबंधित आरोपी विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। हा अनपेक्षित होतं माझ्यासाठी। मी कधी अपेक्षा बी केली नाही की असं माझ्याबद्दल होईल। आणि मी आता ह्या कंडिशनला म्हणजे माझ्या पाठीमागे एक मुलगी आहे, माझी एक मंडळी आहे। सध्या तुमच्याकडून कुठल्या पद्धतीचा राजकीय दबाव किंवा पोलीस प्रशासन चुकीचे काम करतोय किंवा काही हे प्रकरण तुम्ही मिटवणार असं पूर्ण चर्चा त्याच्यावर काय सांगाल? नाही, हे प्रकरण मिटवणार वगैरे ह्या एक चर्चांना ऊत आलेला आहे आज की 40 लाख रुपये घेतले मॅनेज झाला, 50 लाख रुपये घेतले मॅनेज झाला। पोलीस प्रशासनामध्ये संभ्रम आहे। मला त्यांच्याकडून विचारणा झाली की तू मॅनेज तर होणार नाही ना। मी त्यांना सरळ सांगितलं इथं माझ्या दोन्ही पायातून मी आदू झालोय, जे मी सोसलंय ते कोण सोसणार नाही, ते 50 लाखात सोसणार नाहीत की ते घाव मोठे झालेत 40 आणि 50 लाखामध्ये। आणि या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत। पोलीस प्रशासन त्यांचं चोख काम करते। त्या अफवांना नुसते अफवा चाललेत की मॅनेज झाला काय झालं। आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत चालू आहेत, ते त्यांच्या पद्धतीने बॅनरबाजी वगैरे चालू आहे।